ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे आता सायली आणि अर्जुनला विचारण्यासाठी सगळी मीडिया आलेली असते. मीडिया त्यांना विचारत असते की तुम्ही एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करताय, तुम्ही तिच्यावरती हा असा आरोप केलेला आहे, मग तुम्हाला या सगळ्याबद्दल काही बोलायचं आहे का, तुम्हाला काही वाटतं का. दामिनीने मीडियाला जसं भडकवलेलं असतं, मीडियासुद्धा अगदी तशीच भडकलेली असते आणि अर्जुनकडे ते सगळेच जाब विचारण्यासाठी आलेले असतात. आता अर्जुनला जाब विचारायला आल्याच्यानंतर मीडिया त्याला धडाधड प्रश्नांवर प्रश्न विचारत जाते. तर इकडे दामिनी मात्र खूप खुश असते. तिला वाटत असतं की आता काही अर्जुन सुभेदार सुटू शकत नाही. आता तो स्वतःमध्येच इतका गुंतून जाईल ह्या मीडियाला सोडवता की त्याला त्याचंच काही कळणार नाही. पण आता अर्जुनच्या पाठीशी सायलीसारखी खंबीर बायको आहे. सायली लगेचच मीडियाच्या समोर येऊन उभी राहते. तर आता मीडिया प्रश्न विचारायला लागते. एका मुलीवरती तुम्ही असे आरोप केले, तिच्या अब्रू नुकसानाचं काय, जर ती उद्या निर्दोष आहे हे सिद्ध झाली तर तुम्ही काय कराल, आणि तुम्ही एक स्वतः वकील असून त्या जोशी वकिलांना असं कसं काय मारू शकता. मग अर्जुन हा आता जोशी वकील किती नालायक होता या सगळ्याचे पुरावे सगळ्या लोकांना देतो. त्याने किती केसमध्ये पैसे खाल्ले होते, किती निरपराध लोकांना पैशांसाठी शिक्षा मिळवून दिली होती, वगैरे वगैरे सर्व गोष्टी अर्जुन दाखवून देतो. मीडियाचे डोळे उघडवतो की फक्त काळा कोट घातला म्हणजे तो वकील झाला असं होत नाही, तर वकिलाचं काम असतं ते म्हणजे निरपराध निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून देणं, आणि जो ते काम करतो तोच असतो खरा वकील. आणि अर्जुनने हे समजावल्यानंतर लोकांना ही गोष्ट पटते. तर आता सायलीसुद्धा मीडियाला ठाम विश्वासाने सांगते की माझे वडील मधुकर पाटील यांनी कोणत्याही पद्धतीचा गुन्हा केलेला नाही आहे, त्यामुळे सत्याचाच नेहमी विजय होतो आणि आमचा विजय हा होणारच. जर तुम्हाला दामिनी देशमुखने सांगितलं की साक्षी निर्दोष आहे, तर मग माझे पती म्हणजेच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारसुद्धा तुम्हाला सांगतील त्यांचे अशील मधुकर पाटील निर्दोष आहेत, मग तुम्ही त्यांच्यावरही विश्वास ठेवाल का. हे बघा, पत्रकार म्हणून तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीची योग्य पद्धतीने शहानिशा करूनच लोकांपर्यंत पोहोचवावी, कारण सामान्य जनता, आमच्यासारखी सामान्य लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात. आता अर्जुन आणि सायलीने मीडियाला एवढं चांगलं समजावलेलं असतं की त्यानंतर आता मीडिया दामिनीवरतीच उलटी फिरते आणि दामिनीला चौकशी करायला लागते की तुम्ही कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांवरती हा असा एवढा मोठा डावा घेतलाच कसा काय. तर आता दुसरीकडे अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात. सायली म्हणत असते, तुम्हाला खरं सांगू का, मला ना ह्याच गोष्टींची भीती वाटत होती. ती दामिनी आणि तो महिपत किती नीच आहेत तुम्हाला तर माहीत आहे ना. बघितलं ना, आता आपल्या मनी देणीसुद्धा नसताना या दामिनीने किती मोठा डाव टाकला. जर पुढेही ती असंच काहीतरी करत गेली आणि मधुभाऊंना अडकवत गेली तर आपण काय करायचं, कसं सोडवायचं मधुभाऊंना या सर्वातून. मला ना काही सुचत नाही हो. मला काहीही झालं तरी मधुभाऊंना निर्दोष सुटलेलं पाहायचं. तुम्हाला माहिती आहे, मी लहान असताना ज्यावेळेस माझं कोणीच नव्हतं ना, त्यावेळेस मधुभाऊंनी मला हात दिला, त्यांनी माझं संगोपन केलं आहे. मी त्यांना काहीही झालं तरी जेलमध्ये जाताना नाही बघू शकत. अर्जुन सर काहीही करा पण मधुभाऊंना वाचवा हो. त्यावर अर्जुन लगेचच म्हणायला लागतो, बायको काळजी करू नकोस, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का. हे बघ, काहीही झालं तरी मी मधुभाऊंना काहीच होणार नाही. उलट तू हे जे काही व्रत वगैरे करायचं ठरवलं आहेस ना, ते तर मला बिलकुलच पटत नाही आहे. कशासाठी हे सगळं, काय करायची गरज आहे, तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर, म्हणून करतेस का तू हे सगळं. त्यावर सायली अर्जुनला सांगते, अहो असं काय बोलताय, माझा तुमच्यावरती स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही मधुभाऊंना निर्दोष सोडवाल, पण ही मी माझ्या देवीची परीक्षा घेते. त्यानंतर सायली स्वतःसाठी वेगळं जेवण घेऊन जेवायला बसलेली असते. आता प्रिया हा सगळा प्रकार बघते. प्रिया विचार करते, आज ह्या सायलीने स्वतःसाठी हे असं वेगळं जेवण का बरं बनवलं असेल. काहीतरी गडबड वाटते, हिला विचारलंच पाहिजे. आणि त्याशिवाय घरात बरेच दिवस तमाशासुद्धा झालेला नाही आहे, तमाशा तर केलाच पाहिजे ना. मग आता लगेचच प्रिया आरडाओरडा करायला लागते, बघा बघा आई, बघ ग पूर्णाजी, तू सुद्धा बघ बघ, आता ही सायली आपल्याच घरामध्ये राहून आपलीच वेगळी चूल करणार, बघ बघ बघ. काय गं सायली, तुला लाज नाही का गं वाटत. हां, हे सगळं वागताना काय गरज आहे वेगळी चूल वगैरे करण्याची, 2 वेळचं खायला मिळतं आहे ना तुला. मग तरीसुद्धा ही नुसती नाटकी आहे ही मुलगी. बघतेस ना आई, मी म्हणत होते तुला की हिला वेगळंच राहायचं आहे, हिला वेगळा संसार थाटायचा आहे, म्हणून खरं तर ही सगळं करते. बघ बघ, बोल हिला काहीतरी. त्याबरोबर लगेचच सायली म्हणायला लागते, प्रिया तोंड आवर, गप्प बस, माहीत नाही आहे ना तुला तर बोलू नकोस. त्यावर सायली लगेच म्हणते, तुला माहिती आहे का मी हे सगळं कशासाठी करते. प्रिया म्हणते, नाही आहे मला माहीत. मग तू सांग ना, आहे का तुझ्याकडे उत्तर, का हा वायला संसार मांडल्यासारखा करतेस. त्याबरोबर सायली तिला सांगते, काही वायला संसार वगैरे मांडत नाही आहे आम्ही, फक्त एक भाजी आणि एक पोळी बनवली आहे, तीसुद्धा बिना मिठाची.
घरातल्या इतर सदस्यांना चालणार आहे का बिना मिठाचं जेवण? त्यावर लगेचच प्रिया म्हणते, बिना मिठाची? आता हे काय नवीन नाटक सुरू केलंस ग? त्यावर सायली म्हणत असते, प्रिया, मी हे सगळं मधुभाऊंसाठी करते. मधुभाऊंना निर्दोष सुटावं यासाठी मी व्रत बोलली आहे की मी बिना मिठाचं जेवण जेवणार आहे जोवर ते निर्दोष सुटणार नाही तोवर, आणि ते सुद्धा दिवसातनं एकदा, म्हणून करते हे मी. त्यावर लगेचच प्रिया म्हणते, अगं ए सायली, हे असं बिना मिठाचं खाऊन देवीला नवस करून वगैरे ना काही नाही होत. जे सत्य असतं ना शेवटी तेच घडतं. आणि राहिला प्रश्न तुझ्या मधुभाऊंचा, तर त्यांनी त्या विलासचा खून केला आहे आणि हे मी स्वतःच्या माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे तू कितीही व्रत वगैरे काही केलीस ना, तू काही अगदी 33 कोटी देवी देवतांच्या जरी पाया जाऊन पडून आलीस ना तरीसुद्धा काही नाही होणार. साक्षात देव जरी खाली आला ना तरी तुझ्या मधुभाऊंना कोणी नाही वाचवू शकणार, कारण ते गुन्हेगार आहेत. आणि जो गुन्हेगार असतो ना त्याला कोणीच नाही वाचवू शकत, कोणीच नाही. त्याला न्याय शिक्षा मिळवून देतच, आणि तुझ्या मधुभाऊंना सुद्धा शिक्षा होणारच. बघ त्यांना जन्माची अद्दल घडते की नाही. नाही जर त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली ना, किंवा डायरेक्ट फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे खरं तर त्यांना. त्या बिचाऱ्या साक्षीचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केले, फाशीच होणार मधुभाऊंना. त्याबरोबर सायली म्हणते, प्रिया बास, खूप बोललीस आणि खूप ऐकून घेतलं. आता एक जरी शब्द पुढे तोंडातून काढलास ना तरी ह्या हाताची अशी मुस्काटीत ठेवून देईन ना की सरळ तुझी सगळी अक्कलची अक्कल ध्यानावरती येऊन जाईल. समजलं ना? काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? मधुभाऊंबद्दल हे असे शब्द बोलताना तुला लाज नाही वाटत? त्यावर प्रिया म्हणते, मला का लाज वाटेल? उलट मला तर अभिमान वाटतो, अभिमान, की माझ्यासमोर त्यांचं खरं रूप आलं आणि मी ते स्वीकारलं सुद्धा. लाज तर तुला वाटावी लागेल ज्यावेळेस मधुभाऊ किती नालायक आहेत हे तुला कळेल. त्यावर सायली म्हणते, प्रिया बासा, आता खरंच तुझं मुस्काट फोडावं असं वाटतंय मला. मधुभाऊ नालायक? हो, मधुभाऊ चुकलेतच, कारण त्यांनी तुझ्यासारख्या नीच मुलीला आसरा दिला. मधुभाऊ चुकलेच कारण त्यांनी तुला 2 वेळचं खायला दिलं. त्यांची चूक झालीच की ज्यावेळेस तुझ्याकडे घर नव्हतं, तुझ्याकडे आई वडील, तुझ्याकडे कुटुंब नव्हतं ना, त्यावेळेस त्यांनी तुझ्या डोक्यावरती मायेने हात फिरवला, तुला 2 वेळचं खायला दिलं, तुला शाळेत शिकवलं, तुला कॉलेजला पाठवलं, तुझ्यासाठी कपडा लत्था, तुझं राहणं, तुझं खाणं, तुझ्या प्रत्येक बारीक मोठ्या गोष्टीवरती लक्ष ठेवलं, तुझी प्रत्येक गरज एक बाप म्हणून पुरवली. हे त्यांचं जरा जास्तच चुकलं. तुला ओळखण्यात खूप चुकलेत ते. आणि ही त्यांची जी महामोठी चूक आहे ना त्यांच्या आयुष्यातली, ती मला कायम खटकत राहणार आहे आणि मला कायम ही चूक त्यांची लक्षात राहणार आहे. पण आता ती चूक त्यांना सुधारता सुद्धा येऊ शकणार नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, सर्व पापांचं फळ हे आपल्याला मिळतंच. प्रिया म्हणत असते, अगं मी काय पाप केलं आहे? उलट पाप तर त्या मधुभाऊंनी केलं आहे, त्या बिचाऱ्या विलासचा खून करून. सायली प्रियाला म्हणते, गप्प बस तू, स्वतःचं लिमिट क्रॉस करू नकोस. आणि मधुभाऊंनी काय केलं आहे आणि काय नाही केलं आहे ना हे ठरवण्यासाठी कोर्ट बसलं आहे. तू न्यायाधीश बनू नकोस. न्यायाधीश देतील जे काही न्याय द्यायचे असतील ते. तू फक्त स्वतःचा विचार कर. ज्यावेळेस हे सिद्ध करतील ना कोर्टात की तू खोटी साक्ष दिली होतीस, त्यावेळेस तुला थोडी अक्कल येईल. तुला कळेल की तू किती मोठी चूक नाही, तू किती मोठा गुन्हा केला आहेस तू. आणि त्यावेळेस तुला वाचवण्यासाठी ना कोणीच नसेल तुझ्याजवळ. समजलं ना? त्यावर प्रिया म्हणत असते, हे बघ सायली, तू ना जास्त शहाणपणा करू नकोस. मला काय करायचं आणि काय नाही ते बरोबर कळतं. आणि मी काही खोटी साक्ष वगैरे दिलेली नाही आहे. जे काही मी बोलली आहे ना ते खरंच बोलली आहे. आणि मला काही गरज नाही आहे लाज वगैरे वाटून घेण्याची. तुला लाज वाटून घे तुला. आणि काय त्या मधुभाऊंनी सांभाळ केला माझा. प्रत्येक वेळेस मला त्रास द्यायचे, प्रत्येक वेळेस मला छळायचे. तुला माहिती आई किती त्रास दिला आहे तो त्या मधुभाऊंनी मला. त्यावर सायली म्हणते, प्रिया, थोडीशी जरी लाज शिल्लक असेल ना, थोडीशी, तरी तू मधुभाऊंबद्दल असं बोलणार नाहीस. निर्लज्ज मुलगी, हाड. त्याबरोबर आता लगेचच हाड असं सायली म्हटल्याबरोबर प्रिया ही लगेच म्हणायला लागते, बघितलं माझ्याशी ही कशी भाषा बोलते, बघितलं. त्याबरोबर सायली म्हणते, अगं तुझ्याशी ही अशीच भाषा बोलायला हवी होती, पण खूप आधी लहानपणापासून तू माझ्यावर जेलेसी फील करायचीस. माझ्याजवळची प्रत्येक गोष्ट तुला हवी असायची, पण तरी मधुभाऊंनी, मी, कुसुमताईने सुद्धा तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. लहान आहे, अल्लड आहे, जाऊ देत म्हणून आम्ही तुला कायम सोडून देत गेलो. पण त्याचं तू हे फळ देशील आम्हाला असं वाटलं नव्हतं कधी. त्याबरोबर मी माझ्या मैत्रिणीकडे जाते असं प्रिया म्हणून तिकडनं निघून जाते. आता मात्र इथे सायली ही जेवायला आलेली असते खरी, पण प्रियाने हा जो काही कांगावा केलेला असतो त्यामुळे सायलीला जेवणाची इच्छाच उरत नाही. सायली पुन्हा ते ताट नेऊन किचनमध्ये ठेवते आणि आता विचार करत बसते, मधुभाऊ निर्दोष सुटतील ना, सर्व काही व्यवस्थित होईल ना. प्रिया म्हणते, तसं पुन्हा दामिनी काही कट रचणार नाही ना, माझे मधुभाऊ या सगळ्यात अडकणार नाही ना. नाही सायली, हे बघ तू असा निगेटिव्ह विचार करूच नको. मधुभाऊ का अडकतील ह्या सर्वात? मधुभाऊंनी कोणाचं वाईट काही केलं आहे? आजपर्यंत मधुभाऊ सगळ्यांबरोबर चांगले वागलेत. मधुभाऊंनी सगळ्यांची काळजी घेतली आहे. मग
देवसुद्धा मधुभाऊंच्या पाठीशी उभा राहील. मधुभाऊंना काहीच नाही होणार. मधुभाऊ ह्या सगळ्यातनं निर्दोष सुटतील. मला माहिती आहे माझे मधुभाऊ निर्दोष सुटतील, कारण त्यांची यात काही चूकच नाही आहे. देवयाई पाठीशी उभी राहा. त्याबरोबर इथे प्रिया ही आता घरातनं निघत असते, तर आता घरातले सदस्य तिला थांबवत असतात. तन्वी, अगं ऐक आमचं, नको जाऊस अशी डोक्यात राग घालून. बाळा अगं कशाला जातेस? अश्विनसुद्धा प्रियाला म्हणतो. तन्वी, हे बघ, उगाचच्या उगाच घरात छोटे मोठे वाद झाले की घरातनं तडकाफडकी निघून जाणं ही तुझी जी सवय आहे ती खरोखर चुकीची आणि वाईट आहे. मला मान्य आहे की आता सायली वहिनी तुला बडबडली, या गोष्टीचा तुला राग आलाय, पण याचा अर्थ असा होत नाही की तू लगेचच घरातून तडकाफडकी निघून जावं. आता सायली घरातले सगळ्या सदस्यांबरोबर, प्रिया आता घरातल्या सगळ्या सदस्यांबरोबर सुद्धा उलटं बोलते. ती त्यांना म्हणते, तुम्हाला काय करायचं आहे? प्रत्येक वेळेस 24 तास घरात बसून राहायला मी काही घरकोंबडी आहे? मला माझीसुद्धा मतं आहेत, माझीसुद्धा कामं आहेत आणि मला माझी कामं, माझी मतं मांडायचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मी घराबाहेर जाणार, मला कोणीही अडवू नका, कारण मी थांबणार नाही आहे. आणि मग आता प्रिया ही घरातनं निघून जाते. घरातल्या सगळ्या सदस्यांना प्रियाच्या वागण्याचा खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. तर आता प्रिया आलेली असते ती म्हणजे साक्षीच्या घरी. आता साक्षीकडे आल्याच्या नंतर प्रिया साक्षीला सांगत असते, साक्षी तुला माहिती आहे का, अगं त्या मूर्ख सायलीने त्या मधुभाऊंना काय ते न्याय की काय मिळण्यासाठी आता उपास धरला आहे की जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत म्हणे ती बिना मिठाचं जेवण जेवणार आहे. अगं पण हे असं व्रत वगैरे करून बिना मिठाचं वगैरे खाऊन कोणाला कधी न्याय वगैरे मिळतो का? असं कधी होतं का? बावळट बाई कुठची, अगं काहीही करत बसते. पण बघ, शेवटी केस तर आपणच जिंकणार, बाजी आपणच मारणार, कारण आपल्याकडे ॲडव्होकेट दामिनी देशमुखसारखी हुशार वकील आहे. आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. तुला काय वाटतं? अर्जुनने काहीही डोकंफोडी केली ना तरीसुद्धा जिंकणार आपणच. आता इकडे प्रिया ही दामिनीचं खूपच जास्त कौतुक करत असते. तिला वाटत असतं की आपण दामिनीचं कौतुक केलं तर खरं तर साक्षीला आनंद होईल आणि ती खुश होऊन आपल्याला कदाचित काहीतरी बक्षीस वगैरे देईल. पण आता होतं काहीतरी उलटच, कारण आधीच साक्षी दामिनीवरती चिडलेली असते, कारण दामिनीने जो डाव अर्जुनवरती टाकलेला असतो त्याला मीडियामध्ये अडकवण्याचा तो डाव दामिनीवरतीच पसरलेला असतो. कारण अर्जुनने आणि सायलीने मीडियाला व्यवस्थित सांगितलेलं असतं, त्याशिवाय जोशी वकिलाविरोधातले पुरावे दाखवलेले असतात. त्यामुळे मीडिया ही आत्ता दामिनीलाच उलट प्रश्न विचारायला लागते की तुम्हीच खोटं बोलताय, मग तुम्हीच खोट्या बाजूने केस लढकताय का? तुमचीच अशील खोटारडी आहे का? आणि यामुळे प्रिया आता संतापलेली असते. साक्षी आता संतापलेली असते. साक्षी लगेचच प्रियाला म्हणायला लागते, बस कर, काय चाललंय तुझं मगापासून? दामिनी दामिनी दामिनी, गप्प बस, तुला अक्कल आहे का? तू काय बोलतेस ते? अगं ती एक नंबरची मूर्ख बाई आहे आणि तिचं सगळं सोड. आम्ही तुला त्या घरात कशाला पाठवलं आहे? त्या घरात काय महत्त्वाचं घडतं हे आम्हाला सांगायला, की त्या दामिनीची चमचेगिरी करायला? नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस प्रिया. ज्या गोष्टींवरती लक्ष द्यायची गरज आहे ना त्या गोष्टींवरती लक्ष दे. आणि आता तू घर सोडून इथे कशाला आली आहेस? तिथेच थांबायचं होतंस ना. तो अर्जुन आणि ती सायली आता नवीन काय प्लॅनिंग करतायस मला फसवण्यासाठी, फासावर चढवण्यासाठी, ते बघायचं होतंस. त्यावर आता प्रिया म्हणायला लागते, साक्षी अगं तू माझ्यावर का चिडतीयस? मला वाटलं होतं की मी तुला हे सगळं सांगितल्यानंतर तू खुश होशील, पण तू तर ओव्हर पॅनिक झालीस. काय झालंय? सगळं काही ठीक आहे ना? अगं मला सगळं सविस्तर सांगशील तेव्हा मला कळेल ना, मला काहीच माहीत नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच साक्षी म्हणायला लागते, काय सविस्तर सांगू तुला? सांग ना, काय सविस्तर सांगू? त्या दामिनीने एक फडतूस काहीतरी प्लॅन बनवला की आपण मीडिया बोलवायची, प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि अर्जुन किती खोटारडा आहे, कसा तो लोकांना फसवतो, कसा पैशासाठी तो काम करतो, हे सगळं आपण सांगायचं, असं सगळं ती बोलली होती. आम्ही आता तसं केलंसुद्धा. पण घडलं काय? मीडिया ज्यावेळेस अर्जुनला प्रश्न विचारायला गेली त्यावेळेस अर्जुनने त्यांना पुरावे दिले आणि सिद्ध केलं की त्याने त्या जोशी वकिलाला मारलं ते बरोबरच होतं, त्यात चुकीचं काही नव्हतंच. मग सांग ना, मीडिया आता परत हिलाच प्रश्न विचारते की तुमचीच अशील खोटारडी असेल, तुम्हीच खोटं बोलत असाल, कोणतीही शहानिशा न करता तुम्हीच अर्जुनवरती आरोप करताय, प्रत्यारोप करताय. अर्जुन तर तुमच्यावरती असा कोणताही आरोप वगैरे करत नाही आहे. तो त्याची केस, त्याची पद्धत शांतपणे काम करतोय. तुम्हीच उलट नको ते उचापती करत बसताय, नको त्या करामती करत बसताय. सांग ना, सांग आता काय करू मी? बोल. लोकांना मीच खोटारडी वाटते ना? लोकांच्या नजरेत माझ्या अण्णांची इमेज कमी होत चालली आहे. याचाच अर्थ मी आता जास्तीत जास्त केसमध्ये रुतत चालली आहे. त्याबरोबर मात्र आता इथे प्रियालासुद्धा टेन्शन येतं, कारण जर प्रिया केसमध्ये साक्षीलासुद्धा टेन्शन येतं आणि प्रियालासुद्धा, कारण जर साक्षी केसमध्ये रुतली तर प्रियासुद्धा केसमध्ये रुतणारच, कारण खोटी साक्ष तर शेवटी प्रियानेच दिली आहे ना.
मग आता दोघींनाही खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. काय करायचं हे सुचत नसतं. प्रिया लगेचच म्हणते, साक्षी चल, मी घरी जाते, मी इथं थांबायला नको. सायली आणि अर्जुनचं जर पुढे काही प्लॅन शिजत असेल तर त्याच्यावरती मला बारीक लक्ष ठेवायला हवं ना. तर आता दुसरीकडे सायली ही विचार करत असते या सगळ्या गोष्टींचा. इतक्यात अर्जुन घरी आलेला असतो आणि अर्जुनला ही गोष्ट आता विमलने सांगितलेली असते की सायलीताईंनी काहीच खाल्लेलं नाही आहे. अर्जुन येतो आणि सायलीला ओरडतो. सायलीला तो म्हणत असतो, बायको आता काय, काही खाणार पिणारच नाही आहेस 10 दिवस, असा उपास बोलली आहेस का कोणता? अगं मघाशी बिना मिठाचं खाणार असं म्हणालीस ते ठीक आहे, पण आता खाणारच नाही असं म्हणतेस. तुझा माझ्यावरती विश्वास आहे का नाही? तुला काय वाटतं मी मधुभाऊंना सोडवूच शकत नाही का? आणि म्हणून म्हणून त्यासाठी तू हे सगळे उपास तपास करतेस का? हे नवस वगैरे बोलतेस का? त्याबरोबर आता सायली ही अर्जुनला सांगत असते, तुम्ही पहिले शांत व्हा बरं, शांत व्हा, या बसा इथे, पाणी प्या. आता अर्जुन म्हणतो, नको आहे मला काहीच, मला प्रश्नांची उत्तर दे पटापट. त्यावर सायली सांगते, देते, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. पहिली गोष्ट, मी काही उपास वगैरे धरलेला नाही आहे. मी जे व्रत बोलली आहे, मी बिना मिठाचं एक वेळ खाणार आहे, मी तसंच करणार आहे. ते माझ्यामध्ये आणि प्रियामध्ये. त्यावर अर्जुन म्हणतो, काय झालं? त्यावर सायली जे काही घडलेलं असतं ते सगळं अर्जुनला सांगते. आता अर्जुन जास्त चिडतो आणि म्हणत असतो, तन्वीला ना नको तिथे नाक गुपसण्याची सवय आहेच, कशाला एवढी नाटकं करते ती मला कळत नाही. तू तिला काय उत्तर दिलंस की नाही? त्यावर सायली सांगते, मी सुद्धा तिला चांगलंच झापलंय. त्यावर अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड, शाब्बास. घरातले कोणी तिला काही बोलले की नाही? त्याबरोबर सायली म्हणते, नाही, घरातले कोणीच आमच्यामध्ये पडले नाही, म्हणजे ना माझ्या बाजूने ना तिच्या बाजूने. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग पुढे? त्यावर सायली म्हणते, मग काय, नेहमीप्रमाणे मैत्रिणीकडे जाते. एवढं सांगून ती घराबाहेर निघून गेली. त्यावर अर्जुन म्हणतो, डोंट वरी बायको, आता फार दिवस नाही, मधुभाऊ लवकरात लवकर निर्दोष सुटतील. अगं आता आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पुरावा, आपल्याकडे प्रियाचा व्हिडिओ आहे. ती ह्या केस संबंधीची आय विटनेस होती. पण जर आता आपण एकदा का कोर्टात तो व्हिडिओ आणि माझ्याकडे एक महत्त्वाचा पुरावा आहे तो दाखवला की मग त्यानंतर प्रिया ही खोटं बोलली, तिने जी विटनेस दिली आहे, ती जे सांगते आहे, एव्हिडन्स आहे, तो खोटारडा आहे हे कोर्टासमोर सिद्ध होईल. आणि एकदा का पुरावा खोटा आहे हे सिद्ध झालं की हे कळेल कोर्टाला की तिने पुरावा तयार केला होता. आणि मग साक्षीला पुरावे तयार करावे लागत आहेत, कारण ती दोषी आहे हे सिद्ध झालं की मधुभाऊ निर्दोष आहे हे सिद्ध होईल आणि मग आपले मधुभाऊ सुटतील. तू काळजी करू नकोस, माझ्यावर फक्त विश्वास ठेव, असं सांगतो. सायली त्याला सांगत असते की माझा तुमच्यावरती स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही माझ्या मधुभाऊंना नक्की सोडवाल, 100%. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, आहे ना विश्वास? झालं तर मग. त्याबरोबर आता दोघंही हसतात. अर्जुन सायलीला सांगतो, आता हसू नको, जा पटकन काहीतरी खाऊन घे. त्याबरोबर सायली म्हणते, हो मी तुमच्यासाठी सुद्धा ताट लावते. त्यावर अर्जुन म्हणतो, मला मीठ चालेल. त्यावर सायली हसते आणि लगेचच मी जेवण घेऊन येते एवढं बोलून तिकडनं जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ तर आता इथेच संपतो. पण पुढे पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार की सायलीचं व्रत पूर्ण होणार का, की प्रिया पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आडकाठी आणणार आणि सायलीचं व्रत अपूर्ण राहणार. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.